आजचं जे आंदोलन आहे लालबावट्याच्या माध्यमातून हे आंदोलन छेडलेलं आहे। वसई तालुक्याच्या तहसीलदारांच्या कार्यालयासमोर कालपासून आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आमच्या 30 पेक्षा जास्त मागण्या आहेत की ज्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। काही नवीन मागण्या सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये कोळी समाजातील लोकांची घरं तोडण्यात आली, बेकायदेशीरपणे त्यांना कोणती नोटीस न देता घरपट्टी लावण्यात यावी। आमचे लोक अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या ज्या घरांमध्ये राहतात त्यांच्या जमिनी ज्या आहेत, ज्या घराखालच्या, त्या नावावर होत नाही आहेत। रेशन कार्डासंदर्भात खूप मोठा घोळ आहे ऑनलाईनच्या माध्यमातून केलेला। जातीचा दाखला असेल, लोकांना रोजगार नाही आहे, असे अनेक प्रश्न आहेत की जे सातत्याने सरकार दरबारी आम्ही मांडतो आहोत, मात्र ते सोडवले जात नाही। त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। हे बेमुदत आंदोलन आहे। किती दिवस करायचं हे आमच्या हातात नाहीये, हे सरकारच्या हातात आहे। इथल्या सरकारने तहसीलदार असतील, प्रांत असतील, बीडीओ असतील, इथले जे काही सरकारी अधिकारी आहेत यांच्या हातात आहे की जनतेने किती दिवस संघर्ष करायचं। संघर्ष करणं हे आम्हाला माहिती आहे, तो कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, तो किती दिवस करायचं हे त्यांनी ठरवायचं, आम्ही नाही। संघर्ष हा एक आमच्यासाठी उत्सव आहे। या उत्सवामध्ये सहभागी होत असताना आपापल्या जबाबदारीने लोक येतात, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून, पोटाला चिमट्या काढून। तुम्ही काल रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता आले असते तर इथे लोक नाचगाणी करत होते। आंदोलन जे आहे आमच्यासाठी उत्सव आहे, त्यासाठी आम्ही कोणालाही सांगून आणलेला नाही, कोणाच्या वाहनातून बसून आलेले नाहीयेत। स्वखर्चाने स्वतःच्या मागण्यांसाठी जनतेची लढाई ही आम्ही उभी केलेली आहे। त्यासाठी गैरसोय झाली तरी चालेल, पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, हा आमचा निर्धार आहे। टॉयलेटचं म्हणाल तर मोठ्या प्रमाणावर महिला आहेत। या महिलांना शौचालय संपूर्ण वसई तहसीलदार परिसर जो आहे, कोर्ट आहे, पंचायत समिती आहे, प्रांत आहे, इथे लांब लांबून येणाऱ्या महिला भगिनींना, मातांसाठी शौचालय जे होतं एकमेव सुलभ शौचालय, इथे सुद्धा चार्ज केला जायचा, पैसे घेतले जायचे। त्याच्या विरोधात लालबावटाच्या लोकशाही महिला संघटनेच्या सहकारी लढल्या आणि ते मोफत करायला लावलं। अशा माध्यमातून हे छोटे जरी वाटत असले प्रश्न, तरी जेव्हा एखाद्याला ही अडचण निर्माण होते त्यासाठी तो जगण्या मरण्याचा प्रश्न असतो। तर आम्ही लोकांनी सोडवलेला आहे। तहसीलदारांनी आम्हाला हॉल वगैरे रिकामा करून दिला होता, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। पण आंदोलनामध्ये सहकार्य करण्याच्या ऐवजी त्यांनी हे प्रश्नच निर्माण नसते केले असते तर आम्हाला आंदोलन